गोष्ट आयोजकांनी जशी सकाळी सांगितली, आता आपण सर्वजण आहोत, पुन्हा एकदा ती गोष्ट आपल्या माहितीसाठी आणतोय. आई गावदेवी सातिवलीच्या अगेन्स्ट मोफास 11 वसई फाटा या मैदानावरती नाही आला, त्यामुळे मोफास 11 वसई फाटाला या मैदानावरती जितक्या स्पर्धा होणार आहेत तितक्या स्पर्धेमध्ये बॅन करण्यात आलेला आहे. तो संघ मोफास वसई फाटाचा कुठलाही खेळाडू या मैदानावरती यापूर्वी होणाऱ्या मग येणाऱ्या मोठ्याही स्पर्धा असू द्यात, त्या मोठ्या स्पर्धेमध्ये मोफास 11 वसई फाटाच्या कुठल्याही खेळाडूला या मैदानावरतून खेळण्याची संधी ही दिली जाणार नाहीत. हा स्ट्रिक्टली हा निर्णय आहे तो श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघाचे खेळाडू आणि आयोजन टीम यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. मॅचला सुरुवात होत आहेत. सामन्याकडे जाऊयात. एका बाजूने धानिव आणि दुसऱ्या बाजूने वसई कोलीवाडा. मॅचला सुरुवात. आयवनचा पहिलाच बॉल विश्वनाथ जाधव यांच्या बॅट मधून प्रहार. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. विश्वनाथचा टेक्निक दर्शवणारा षटकार 6. सातत्याने भाग पाडलाय. तसं नाही मी तुला अडीच वाजलं तुमच्या टीमच्या मॅचेस टीम की आले मग पुढच्या अर्नाळच्या अगेन संतोष भवनची टीम आली. संतोष भवन टीम आली. संतोष भवन खेळते तडला समोर बी कडे खेळते बसायला. जर नाही आला तर मग तुम्ही काय करा ओव्हर अंक करा तुम्ही. मॅच तुला एक मॅच ठेवायची उद्या जास्त नाही मॅच घेऊन जाते मला एक मॅच ठेवून द्यायचे तो उद्या बरोबर शेड्यूल व्हायला समजून चाल. पहिल्या दिवसाची एक मॅच बाकी राहिले. दुसऱ्या दिवसातून एक टीम काढले. कालची एक मॅच राहिले म्हणजे 2 मॅच झाल्या. आजची एक मॅच ठेवायची तर 3 मॅच होती बरोबर. 7 टीम ठेवा तर जास्त ओव्हरच्या मॅचेस होतील चांगले होते ना सांगते मी तुम्हाला. जास्त ठेवायला गेलो तर उद्या डबल येणार नाही अखादी सगळी 2 टीम येतील 3-4 टीम कोणाला बोलवी. ओ बागपूरला गेलं कट करायचं होतं. विकेट किपरच्या हातामधून जय सुटलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर एकूण धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आहेत त्या मात्र 7. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपलायत. आधी षटकार त्याच्यानंतर डॉट त्यानंतर वाईट त्यानंतर डॉट. धावफलकावरती धावा 7. विश्वनाथची कॅच सुटलाय पाठीमागे विकेट किपर कडून मिस्टेक. वेगानं होता बॉल कारण इतक्या जलद गतीनं त्या ऍक्शन मध्ये कॅच घेणं साधं सोपं काम नसतं. ओ स्वीप केलाय बॉलला. पायावरती बॉल होता. पायावरच्या बॉलला आपले भारतीय क्रिकेटपटू खूप छान पद्धतीने खेळतायत आणि पायावरच्या बॉलला सही नशीब. विश्वनाथ जाधव यांची बॅट मात्र मैदानाच्या मध्ये बोलू लागलायत. का माझ्या नावाचा डंका हा अनेक मैदानावरती गाजवला. का मी सुप्रीमो चषकामध्ये ती 4 व्हीलर माझ्या नावी केली याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून मैदानाच्या मध्ये हा काढू पेश करतोय. मागच्या वर्षी खास करून वसई विरार प्रीमियर लीग पार पडली जुदानीच्या त्या मैदानावरती. त्या पहिल्या सीझन मध्ये आपला संघ खास करून आपण पाहिलं तर टीम 94 या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना विनिंग मोमेंट विश्वनाथचा राहिला होता. बॉल पाठीमागे चाललाय. जोपर्यंत गल्लीमध्ये फील्ड केला जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा विचार करायचा परंतु थांबवलाय. आयवन देखील एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहेत. अनेक वर्ष वसई कोलीवाडाचं नेतृत्व करतायत. एक्सपिरियन्स तो दाखवतायत. 5 बॉल रन आतापर्यंत 12. शेवटचा बॉल शिल्लक असेल धावसंख्या धावफलकावरती 12. यानंतर होणारा मॅच अर्नाळा वर्सेस संतोष भुवन. दोन्ही टीमचे कॅप्टन जर दाखल झाले असतील तर टॉस करण्यासाठी याबाई आपणास विनंती आहेत. आणि कलम आणि एकवीरा नायगाव आपण जरी दाखल झाला असाल तर आपण टॉसला या. समोरच्या दिशेने फटका खेळला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. स्ट्रोक चांगला खेळलाय. जोपर्यंत बॉल फील्ड केला जाईल तोपर्यंत
एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. षटकाचा खेळ संपला मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धाव आहेत 13. ऑस्डन गॉटसन फ्रँकी नाही का फ्रँकी कलम हा यश बसलात ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सगळे आहेत का? सगळे आलात ना. हा टीम नायगावचे कॅप्टन दाखल झाले असतील तर आपण आपल्या आल्याची नोंद करा, कारण कलम संघ या मैदानावरती उपस्थित आहे. टीम एकविरा नायगाव उपस्थित असतील तर आपण नावाची नोंद करा, ही आपणास विनंती असणार आहे. धावफलकावरती धावा जर पाहिला तर एक ओव्हरचा खेळ संपला 13. ऑस्डन मानकर मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. ऑस्डन मानकर आणि ऑस्डन पावकर हे दोन खेळाडू या संघामध्ये आपण पाहू शकतायत. नुकताच फील्ड केलात ऑस्डन पावकरनं आणि आता गोलंदाजी मार्कवरती ऑस्डन मानकर येत आहेत सेकंड ओव्हर घेऊन. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धाबा. आज हवेचा फ्लो जर पाहिलं तर थोडा शांत आहेत. पाठीमागे जे फ्लेक्स आहेत ते दर्शवतात की ती हवा थोडीशी शांत वातावरणामध्ये आता खेळ सुरू आहेत. स्ट्रायकरवरती आसिफ अनेक वर्ष याही खेळाडूनं टीम धानिवचं नेतृत्व केलंय. पहिला बॉल सोडून दिलाय. पंच मात्र दर्शवत आहेत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बॉल न सुरुवात करत असताना पाहायला मिळतात ऑस्डन. धावफलकावरती धावा 14. पुढील बॉल. चांगला बॉल पाहायला मिळतोय. थोडासा पुढे टाकलेला बॉल होता. ऑफस्टमच्या थोडा बाहेर घेऊन गेले आणि बरोबर खोलात टाकण्याचा प्रयत्न केलाय, तोही ऑफस्टमच्या बाहेर. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 14. 1.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय. 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिला बॉल वाईड आल्यानंतर कमबॅक केला. दुसरा बॉल डॉट टाकलाय. कमबॅक करावा लागेल. पगार द्या आमचा 5,000 रुपये. सगळं बघतो का आम्ही. तुम्ही नाही आलते चालतील 2-3 दिवसापर्यंत. ओ चांगला बॉल. पुन्हा एकदा थोडा बाहेर घेऊन गेले. बॅट्समॅन शफल झाले, बाहेर आले आणि एकदा काही शफल झाल्यानंतर पंच मात्र वाईट बॉल देणार नाहीत, कारण तितक्या तुम्ही बाहेर आले होते आणि त्यामुळे पंचाने त्याच गोष्टी सांगितल्यात की शफल झाल्यात. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 14. षटके दरम्यान पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॅटची एज होती. पाठीमागे विकेट किपरच्या हातामधून एक वेळा चेंडू तर निसटला, पण दुसऱ्या श्रेणी हा झेल टिपत असताना विकेट प्राप्त केलाय. आसिफ बॅक टू डी डग आउट गॉन. काय कशा प्रकारे गोष्टी घडल्या. मागच्या बॉलवरती आसिफ कशा प्रकारे बाद झाला, पुढे आले. बाटची एज होती. पहिल्यांदा हातामधून झेल तर निसटला. दुसऱ्या श्रेणी तो पुढे गेला, हात बरोबर पुढे झेपला आणि त्यानंतर हा कॅच जो आहे तो कॅच मात्र कंप्लीट त्या ठिकाणी करत असताना पाहायला मिळालेत. विकेट प्राप्त केल्यात. संजूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो दिला जाणार आहे. मंचावरती आपण तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार संजू यांना देऊयात. देव नटुसकर यांना विनंती असेल, आपला शुभ असे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो दिला जाईल. कॅमेरामॅन देव नटुसकर यांच्या शुभ असे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र त्या ठिकाणी दिला जातोय. अभिनंदन संजू. चलो मॅचच्या तर पुन्हा जाऊयात. लेक्शमच्या बाहेर सोडून जाणारा बॉल. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. नवीन बॅटर मंगेश लेफ्टी बॅटर दाखल झाल्यात. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर या वाईड न जाऊन पोहोचतात त्या मात्र 15च्या घरामध्ये. 15 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.3 ओव्हर्स.
पुढचा बॉल पुण्यात आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका खेळला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. फिल्डिंग करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट, सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 16, एक गडी बाद. सुरुवात मात्र चांगली केली, बेटर केली, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत ऑस्डन मानकरची गोलंदाजी आपण पाहिली तर खूप सुंदररित्या पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी त्यांना केल्या, 4 बॉल फेकल्यात, 3 रन खर्च केल्यात, 1 विकेट त्यांना मिळवल्यात, त्यामध्ये 2 वाईट, 1 सिंगल, 2 डॉट. सर्व काही गोष्टी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रेक्षक वर्ग खूप छान पद्धतीने आमचा आनंद घेत आहेत. मग रॉयल ग्रुप स्टँड, बाकीचे इतर स्टँड, सर्व मंडप्स मध्ये बसून अगदी या मॅच आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 धावा, 1 गडी बाद. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, फटका छान खेळलाय विश्वनाथ जाधव यांच्या बॅट मधून. बॉल चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4, आणखीन एक दर्जेदार चौकार. सुंदर स्ट्रोक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर स्क्वेअर कट असू द्यात, कव्हर असू द्यात, पाठीमागे फाईन लेगला किंवा डीप मध्ये, या प्रत्येक क्षेत्रामध्ये विश्वनाथची बॅट ही मात्र नेहमी आपण बोलताना पाहिलेली आहेत. त्याच्याच बॅटमधून आज चौकार, सुंदर स्ट्रोक. स्ट्राईक मिळाल्यानंतर त्याने चौकार खेळलाय. शेवटचा बॉल, ओ स्विचिटचा प्रयत्न, पाठीमागे चाललाय बॉल, झेलची संधी, प्राइसलेस विकेट, सर्वाधिक मोठी विकेट विश्वनाथ जाधव यांची विकेट मात्र प्राप्त केलंय गोलंदाज ऑस्डन मानकरने. आणि विश्वनाथला मात्र परतावा लागेल. 20ला 2 विकेट 2 ओव्हर नंतर. प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी टायमिंग नाही साकारू शकले, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट नाही करू शकले, आणि पाठीमागे आपण पाहिलं तर टिपलेला हा सुंदर असा झेल. विश्वनाथची विकेट मात्र मिळवून दिलीत. ऑस्डन पावकर, ऑस्डन पी टाक, ऑस्डन एम होता तो ऑस्डन पी. भाऊ असते तर ऑस्डनचं पी आणि मानकर कसं असतं काय, कुठल्या गोलंदाजी माग वरती आपण पाहिलं तर ऑस्डन पावकर, आधी ऑस्डन मानकरला पाहिलं तर आता पारकर आहेत. पावकर पावकर ऑस्डन पावकर पहिला बॉल फेकण्यासाठी तयार आहेत. समोर मंगेश, ओ मंगेशचा पहिलाच फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. ही मंगेशची स्ट्रेंथ आहे आणि बरोबर स्ट्रेंथ वर त्याने ठोकलेला कडक सिक्सर. 6. मध्ये साकारत असताना पाहायला मिळाले मंगेश, आणि पहिल्याच बॉल वरती षटकारानं सुरुवात गरजेची होती. धावसंख्या धावफलकावरती 26, 26 धावा, 2 गडी बाद. षटका दरम्यान पुढचा बॉल, पुन्हा ऑस्डन तयार. आपटून टाकलेला बॉल, त्याच्यावरती मात्र हलक्या हाताने बॉलला खेळून काढलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, मार्ग होईल सरळ सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4, आणखीन एक चौकार. फलकावरती 30, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.2 चेंडू खेळ संपले आहेत. धावा बनवणं गरजेचं आहे दानिवसाठी. त्या धावा मात्र मैदानाच्या मध्ये आता करण्याचा प्रयत्न केला जातोय मंगेश कडून. लेफ्टी बॅट्समन या मैदानावरती दुपारच्या सत्रामध्ये कामगिरी सध्या मंगेश दाखवतोय. ओ आणखीन एक
फटका खेळलाय, बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि मैदानावरती सध्या मंगेश यांची हवा सुरू झालाय. मंगेशच्या बॅट मधून षटकार 6. दबाव वाढलाय, 2-3 खेळाडू जवळ त्याच्या येत आहेत. स्वतः आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं त्याच्या जवळ येत असताना आयबन येत आहेत, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर ऑस्डनही येत आहेत. तेही त्याला दर्शवतात की कुठल्या लेंथवरती गोलंदाजी करायला हवी, काय बदल करायला हवे, हेही मात्र आपले साथीदार असणारे ते मात्र सांगण्याचा प्रयत्न करतायत. परंतु धावसंख्या गावदेवी दानिवसाठी आपण पाहिलं तर 36-36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात वसई कोलिवाडाच्या अगेन्स्ट. पुढील बॉल ऑफ्टमच्या बाहेर जाणारा बॉल आहे. पंच मात्र वलटायत. आणि पंचाने तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं. तिसरं पंच आता पाहण्याचा प्रयत्न करतील. हा बॉल त्या लाईनच्या क्रीजच्या बरोबर बाहेर गेलाय की नाही ते पाहण्याचा प्रयत्न होणार आहेत. वाईट की नो हा फरक मात्र पंच त्या ठिकाणी दर्शवणार आहेत. झूम कर, स्लो कर आणि झूम मध्ये घे. तिकडे झूम घे. थांब 1 मिनिट, एकदम परत बघा एकदा. तो पडला तो दिसते पण झूम इन मध्ये बघा. तिसऱ्या पंचाने थोडं पाहण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून डिसिजन आलाय इट्स अ नो 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 बॉल. कारण लाईनच्या बरोबर जस्ट आपण त्या पाहिलं तर लाईनच्या बाजूने हा बॉल डिलिव्हर होताना पाहायला मिळालं आणि नो बॉल न धावसंख्या धावफलकावरती वाढल्यात. त्या मात्र 37 धावा पंचांचं बोट हवेमध्ये फिरल्यात. यानी की पंचाने सांगितलं की हा बॉल फ्रीट असणार आहे. 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा बॉल फ्रीडचा. ऑस्डन वरती दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही आहे, परंतु याच दबावामधून बाहेर पडावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. स्ट्राईक वरती मंगेश. फटका चांगला खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ऑस्डन येत आहे. जोपर्यंत बॉलची फेकी करतील तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी सहज कंप्लीट. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम दानिवची धावसंख्या आपण पाहू शकतायत वसई कोलिवाडाच्या अगेन्स्ट. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. तिसरा षटक या मैदानाच्या मध्ये मार्गस्थ आहेत. एकविरा नायगाव संघ जर दाखल झाला असेल तर आपण आल्याची नोंद करा. संतोष भवन आपण आला असेल तर आपण देखील नोंद करा. हो, खेळण्याचा प्रयत्न केला, छेडछाडी करण्याचा प्रयत्न केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आता त्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करूया नक्की काय झालं होतं मागच्या बॉलवरती. एक सिंगल तर आल्या धावसंख्या धावफलकावरती 40. पहा पाठीमागचा बॉल, ओ बाहेरचा बॉल, अक्षरशः वाईड लाईनच्या बाहेरून जाणारा बॉल होता. तो खूपच बाहेर होता. त्याला खेळण्याचा प्रयत्न मंगेशने केला. कदापि मंगेशला वाटलं की आपल्या रेंज पर्यंत येतोय आणि रेंज मध्ये येण्याच्या अगोदर त्यानं तो बॉल खेळला होता. धावफलकावरती धावा 40 2 गडी बाद. शेवटचा बॉल बाकी आहे. स्ट्राईक वरती जय विश्वकर्मा. विश्वानाच्या साथीनं मात्र भरपूर वर्ष आपण पाहिलं तर याही खेळाडूची राहिल्यात दानिवच्या संघाच्या माध्यमातून. आणि शेवटचा बॉल पाहूया कशा प्रकारे खेळले जात आहेत. पुन्हा मात्र फटका छान रित्या खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. जोपर्यंत बॉलला फील केलात एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. सेकंड रन वेगाने मात्र कंप्लीट करतायत दोन्ही खेळाडू. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांकडे. ओके, तुला काय समजणार नाही बघा. देखने दे मत आ, नहीं तो पेनल्टी लगेगा. पेनल्टी लगेगा. अंपायर इधर. पहला बाउंसर था. आणि
तिसऱ्या पंचांचं डिसिजन आहेत या ठिकाणी आपण पाहतायत. ॲक्शन रिप्ले मध्ये पाहण्याचा प्रयत्न केलाय. ज्यावेळी बॉल आला त्यावेळी तो बाउन्सरचा मारा झाला आणि वन बाउन्स या अगोदर पंचांच्या माध्यमातून देण्यात आला होता. त्यामुळे हा बॉल नो बॉल पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आला. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आहे नो बॉल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळतील. एकूण 3 धावेने धावफलक मात्र पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत. 42 धावा. कारण यापूर्वी पंचांच्या माध्यमातून वन बाउन्सचा इशारा मात्र देण्यात आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा तोच प्रयत्न अतिरिक्त बाउन्स देण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि अतिरिक्त हा बाउन्स झाल्यानंतर तिसऱ्या पंचांनी मात्र महेंद्र सरांनी पाहिलं, त्यांनी दर्शवलं की हा नो बॉल आहेत. धावसंख्या 42-42. टेक्निकल टीम एनपीएन लाईव्हची टीम देखील खूप चांगलं काम करतायत. पुढील बॉल यावेळचा बॉल आता पंच सांगतायत पुन्हा एकदा नो बॉल. या षटकामध्ये मात्र आपण पाहिलं तर अतिरिक्त बाउन्स वरती बाउन्स मात्र टाकण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज ऑस्टन. रन खर्च केला 23. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 43-43. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर गॅपमध्ये खेळलाय. जोपर्यंत बॉल फील्ड केलाय तोपर्यंत धावसंख्या मात्र या ठिकाणी 1 ने धावसंख्या मात्र आपल्याला पुढे वाढताना पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड वरती धावसंख्या आहेत. ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय समाप्त. रन आहेत 45-45. तू एक सिंगलच ना टाकत. तू जसं मी त्याच्यावर बघून बोलतो, मी इकडे ना बघ, मी तिकडे गोलंदाज जस्टिन गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. जस्टिन पहिला बॉल, पहिलाच बॉल जस्टिनचा मात्र चाललाय हवाई सफर वरती. जय विश्वकर्मा यांच्या बॅट मधून 6 धावेंचा टोळा. षटकार वरती 51 धाबा. जस्टिनचा पाठीमागचा बॉल तुम्ही पाहू शकतात कशा प्रकारे स्ट्रोक कळलायत. याच फटकेबाजीसाठी ओळखले जातात जय विश्वकर्मा. हे देखील मंगेची बॅटिंग यापूर्वी आपण पाहिलं 8 बॉल मध्ये 22. त्याच्यानंतर जयची बॅटिंग 2 मध्ये 8. 51 धाबा धावफलकावरती. आणखीन एक स्ट्रोक दर्जेदार खेळलाय, कव्हर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. चेंडू मात्र निघून जाईल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. धावा जर आपण पाहिलं तर 4 ने वाढत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 55 धावा. 2 गडी बाद. एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आता टीम धानीव कडून मात्र मैदानाच्या आतमध्ये होतोय. वसई कोलीवाडा यांच्या अगेन्स्ट. पुढील मॅच अर्नाळा आणि संतोष भवन टीमला विनंती असेल, चला आपण प्लीज लवकरात लवकर दाखल व्हावं ही विनंती आहे. आले असेल तर तुमचेच खेळवतो. किंवा एकविरा नायगाव आपण उपस्थित असाल तर आपण टॉस साठी या कलम संघ उपस्थित आहेत. एकविरा नायगावला विनंती, एकविरा आपण आला असेल तर या कलम संघ उपस्थित आहेत. धानीव आणि वसई कोलीवाडा मध्ये मॅच सुरू आहेत. अर्नाळा आणि संतोष भवन टीमला आम्ही वारंवार विनंती करतोय
धापलक्यावरती धावा झाल्या 57. हवेमध्ये कळलाय बॉल, झेलची संधी, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, झेल घेतलाय, फलंदाज बाद. 57 ला लागलाय हा तिसरा धक्का, आउट. जय विश्वकर्मा मात्र एक छोटी इनिंग साकारून मैदानाच्या बाहेर येत आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. नीरज कलवा या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू सुरुवातीला फिल्डिंगच्या, खास करून त्या फिल्डिंगच्या जोरावरती टीम मध्ये दाखल झाला धानिवकडून. मग त्यानंतर आपण पाहिलं तर बॅटिंग देखील त्याची आपण पाहिली तर मधल्या कालावधीमध्ये खूप सुंदररित्या जो बॅटिंग करत असतो. 57 ला 3 विकेट आतापर्यंत आपण पाहतायत. शेवटचे अंतिम 2 बॉल बाकी आहेत या षटकातील. नीरज कलवा इज ऑन स्ट्राईक. जस्टिन पहिला 2 बॉल वरती षटकार चौकार, त्यानंतर डबल, त्यानंतर विकेट त्यानं मिळवलाय. कलवासाठी बॉल खोलवटपाचा टाकलाय, त्यासाठी क्षेत्ररक्षक I1 स्वतः पोहोचतात फिल्डिंग करेपर्यंत. एक सिंगल कंप्लीट. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर एकीने पुढे जातात, जाऊन पोहोचतात 58 धावा, 3 गडी बाद. शेवटचा बॉल बाकी आहे, धावसंख्या 58. आतिश पाटील कुठे असतील तर त्यांनी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा. आतिश पाटील, धावा 58, 3 गडी बाद. शेवटचा बॉल बाकी. कोलबटप्पाचा बॉल टाकलाय, समोरच्या दिशेने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पुढे आलात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. सेकंड रन त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर मध्ये धानिव संघानं 60 धावा ह्या धावफलकावरती लगावल्यात आणि 61 धावेंचं टार्गेट हे मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट केलंय. ते वसई कोलीवाडा या संघासमोर 61 कशा प्रकारे चेस होत आहेत ते आपण पाहूयात. पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी विनंती करेन संतोष भुवन टीम, तुम्हाला वारंवार विनंती या ठिकाणी आम्ही करतोय, त्यामुळे प्लीज आपण या. किंवा तो संघ जर नसेल तर एकविरा नायगाव आपण आला असेल तर आपण या कलमचा संघ या मैदानावरती उपस्थित आहेत. समोर अर्नाळ्याचाही संघ उपस्थित आहेत. फक्त वेट केला जातोय संतोष भुवन आणि दुसऱ्या बाजूला एकविरा नायगाव यांच्यासाठी. मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल कमेंट्री बॉक्स मध्ये घनश्यामजी भोईर यांचा आवाज तुम्हाला दुसऱ्या इनिंग साठी ऐकू येईल. हाल टीम एकविरा नायगाव संघ आपण टॉस साठी या. नाईट मॅच आहे का आपली? ती माहित नाही तर नाईट मॅच आहे का? रोज सगळ्यांना बोलवा लागी 4 3 ला 5 3 हा विचार केला म्हणजे माझ्या 2 ला 3 वर चलो चालेल तर बोलते पंकजची बोलते बोलतो. हॅलो बंद कर, बंद कर. ढील आहे. धन्यवाद धनंजय पाटील. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एका साईडला संघ बघितला आपण तर गावदेवी धानिव त्यांच्या अगेन्स्ट वसई कोलीवाडा.
पहिल्या इनिंग मध्ये गावदेवी धानी संघाने धावा बनवल्या त्या म्हणजे 60 धावा. आता इथून धावा बनवायच्या आहेत वसई कोलीवाडा संघाला, त्या म्हणजे 61 धावा करायच्या आहेत. 61. आता अजून एक महत्वाची सूचना येते की आपण वसई एक गाव एक वसई तालुक्यातील सर्व एक गाव एकचे संघ खेळतात, तर तुम्हाला ज्या वेळी वेळ दिलेला असतो त्या वेळामध्ये पोहोचणं गरजेचं आहे. कारण ह्याच गावातील एक गाव एक फॉर्मॅट मधलेच खेळाडू आपण ओपन क्रिकेटमध्ये खेळताना बघतोय. म्हणून आपली पहिली सुरुवात एक गाव एक क्रिकेटमधून होत असेल तर इथून रिस्पेक्टमध्ये चालणं, इथून प्रत्येक गोष्टीमध्ये वारंवार सूचना दिल्यात त्या सूचनेचं पालन करणं, आणि त्यानंतर म्हणजे जेव्हा तुम्हाला मोठ्या स्क्रीनवरती किंवा मोठ्या टी व्हीवरती खेळायचं असेल, मोठ्या मैदानावरती खेळायचं असेल, तर पहिली शिस्त की तुम्हाला प्रत्येक दिलेला वेळ त्या वेळेमध्ये येणं गरजेचं आहे. कारण आज बरेचसे खेळाडू आपल्या या वसई तालुक्यातील जर खेळाडू बघितले ना, तर प्रत्येक खेळाडू आज चांगल्या लेवलवरती क्रिकेट खेळताना आपण बघतोय. त्यामधला एक खेळाडू जर आपण बघितला तर विश्वनाथ जाधव, तो सध्या आज या मैदानावरती खेळताना आपण बघतोय. त्यांनीही मोठमोठे सामने बघितले, त्यांनीही मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. सुप्रीमो चषकामध्ये ज्याच्या नावावरती जी 4 व्हीलर गाडी आहे ती गाडी त्याच्या नावावरती होती, असा खेळाडू सध्या गोलंदाजी मार्कवरती आलाय. म्हणून वसई तालुक्यातलेच खेळाडू एक गाव एक फॉर्मॅटचेच खेळाडू आपण ओपन क्रिकेटमध्ये खेळताना बघितलेत. विश्वनाथ जाधव सज्ज झालाय. पहिला चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला फलंदाजाला, हा चेंडू सरप्राईज डिलिव्हरी झाला. कारण पडल्यानंतर फलंदाजाने विचार केला की खेळू का सोडून देऊ, आणि त्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षक जय यांच्या हातामध्ये विसावला जातोय. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय सध्या आपण बघतोय. निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा विश्वनाथ जाधव सज्ज. हा यावेळी पुन्हा एकदा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर खाली राहिलाय, पण या चेंडूवरती गती नव्हती. लांब पडलेला चेंडू होता पण पडल्यानंतर खाली राहिला. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समन आपण जर बघितलं गेलं तर जॅक्सन आणि क्रेसिल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. जेलची संधी, जेल टिपलाय. इथून पहिला गडी बाद सध्या आपण बघतोय. वसई कोलीवाडा संघाचा पहिला गडी बाद गॉन. रिप्ले मध्ये बघितलं काय झेल टिपला गेला, आणि खेळाडूचं नाव आहे अक्षय राजभग. सध्या बघतोय अक्षयच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, अजय दाखल झालाय. आता अजय वरती इथून जबाबदारी असेल, कारण पहिल्या 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आणि वसई कोलीवाडा संघाचं खातं ओपन नाही झालं. त्यामुळे समोर गोलंदाज कोण आहे हे महत्वाचं नाही, पण आपल्या संघाचं खातं ओपन करणं गरजेचं आहे. विश्वनाथ जाधव आहेत सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत 3 चेंडू चांगले हाताळलेत, पण इथून पाठलाग ही मोठा आहे. 61 डावेचा पाठलाग करायचा आहे तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला इथून चांगल्या पद्धतीची स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. अक्रॉस द बॅटने केले, चेंडूला धाडून दिले सरळ सीमा रेखा पार. डीप कॉर्नर रिजनच्या दिशेने आलाय दमदार षटकार. डीप कॉर्नर रिजन मध्ये आपण अजयच्या बॅट मधून बघितला. आल्या पहिल्या चेंडू वरती आपण बघतो ऍक्शन रिप्ले मध्ये शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, आणि बॅटच्या जो बॅटचा महत्वाचा भाग आहे ना त्या भागावरती आदळतो आणि सरळ चेंडू सीमारेषा पार. 6 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. सध्या आपण बघतोय आता डीप वरती 2 खेळाडू, एक डीप स्क्वेअर लेग आणि त्यानंतर डीप मिड विकेट. लॉंग ऑन लॉग ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये. त्यानंतर शॉर्ट मिड ऑफ, एक कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे, पॉइंट आहे, थर्ड मॅन शॉर्ट फाईल लेग आहे. चेंडू पडल्यानंतर इथून बघायचं आहे, धावचीची संधी आहे, पाहायचं डायरेक्ट हिट, पण शेवटच्या क्षणाला या चेंडूवरती 1 धाव येते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आपण जर बघितलं गेलं ना तर मंगेशने केला होता, पण इथून जर विचार केला तर सध्या सुखरूप क्रीज मध्ये पाहायला भेटतोय अजय. कारण अजयच्या बॅटमधून एक मोठा फटका आला आणि त्यांनी स्ट्राईक रोटेट केलंय. सध्या आपण बघतोय डेंजर झोन मध्ये होता, डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच.
यावेळी पडल्यानंतर हात आलाय, पण हात आलेल्या चेंडूवरती शेवटपर्यंत नजर. चेंडू गेलाय सरळ डीप पॉइंटला, सीमारेखा पार, चौकार. चेंडूचा खेळ पूर्ण झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं, पडल्यानंतर चेंडू आत आला आणि आत आलेल्या चेंडूला फलंदाज जॅक्सन याने मात्र मात्र खूप छान पद्धतीने या चेंडूला दिशा दिली गेली आणि चेंडू गेला सरळ डीप पॉइंटला, सीमारेखा पार. आणि सध्या आता जरी आपण बघितलं तर निल्सन आकडे पडलेत, कारण एक षटकांचा खेळ झालाय. 11 धावा फलकावरती लागले गेल्यात आणि एक गडी बाधी झालाय. आता 18 चेंडू विजयासाठी धावसंख्येची आवश्यकता आहे. आपण जर बघितलं गेलं तर 18 चेंडू आणि 50 धावेची आवश्यकता. 18 चेंडू 50 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये जर आपण सरासरी जर बघितली ना तर एक 17च्या सरासरीने फलंदाजी करायची. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि त्यामुळे इथून जर बघितलं गेलं तर पहिला डॉट बॉल येत असताना गोलंदाज अक्षय आलाय. ज्या खेळाडूने झेल टिपला होता अक्षय राजबाग आलाय. नक्कीच छान गोलंदाजी करतोय सातत्याने. आपण या खेळाडूला जर आपण बघितलं गेलं तर गावदेवी धानिव संघाने सातत्याने खेळताना आपण बघितलं गेलंय. तो खेळाडू सध्या गोलंदाजी मार्क वरती आलाय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, चेंडू चाला मिड विकेटला, पाठला काय पाहायचा आहे. पण कलवा आहे, बेस्ट फिल्डर आहे या संघाचा. शेवटच्या क्षणाला त्याने या चेंडूला अडवलंय. 2 झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असताना डेंजर झोन वरती तिथेही फेक चांगली केली होती, फेक चांगली होती, पण यष्टीरक्षक नव्हता आणि त्यामुळे या चेंडूवरती धावा आल्या 3 आणि 3 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 14 धावा. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतल्या कडेला लागलाय. चेंडू गेलाय शॉर्ट सिली मिड ऑफ मिड विकेटला. शॉर्ट सिली मिड विकेटला चेंडू झालाय, पण एक धाव मिळेल. आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय, 9 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आणि फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 15 धावा. एक गडी बाद 15 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू 46 धावेची आवश्यकता आहे. वसई कोलीवाडा संघाला या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पडल्यानंतर बाहेर निघालाय चेंडू आणि त्यामुळे फलंदाज बीट झालाय. मागे विश्वनाथ जाधव आहे, एक मोठा खेळाडू आहे. त्या मोठ्या खेळाडूच्या तिथून आपण जर बघितलं गेलं तर त्या इशाऱ्यावरनं सध्या ही गोलंदाजी होत असताना आपण बघतोय. अक्षय राजबागकडेही ती क्षमता आहे, पण तिथून विश्वनाथ जाधव सातत्याने त्यांना ते मार्गदर्शन करतात आणि नक्कीच तेच आपल्याला पाहायला भेटलं जाते. यावेळी ऑन साइडला फटका खेळलाय, चेंडू गेलाय सरळ डीप मिड विकेटला, सीमारेखा पार, षटकार. आपण ऍक्शन रिप्ले मग बघू शकता. यावेळी स्लॉट मध्ये होता आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय मिड विकेट पट्ट्या बाहेर, सीमारेखा पार, षटकार आलाय. पुन्हा एकदा अक्षय सज्ज होईल. कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल का या शेवटच्या चेंडूवरती? कमबॅक करण्याचा प्रयत्न अक्षय जाणतो, अक्षयला माहित आहे, पण आता इथून विश्वनाथ जाधवच्या मार्फत सध्या आपण बघतोय रेफर केलंय. आता तिथे तिसरा अंपायर बिझी झालाय, पण 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 21 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू 40 धावेची आवश्यकता आहे. सध्या रेफर केलंय आपण, इथून तिसरा पंच आहे त्यामुळे तेही बघितलं जाईल. तोपर्यंत आपण डीजेला संधी देतोय.
च्या आतमध्ये चर्चा होईल. जॅक्सन आहे पण जॅक्सनच्या बॅट मधून एक दर्शनीय स्ट्रोक बघितलाय, त्यामुळे जबाबदारीने खेळावा लागेल. 9-34चा सामना आहे. अजय आहे, अजयच्या बॅट मधूनही आपण 2 मोठे फटके बघितलेत, म्हणून इथे स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा जय विश्वकर्मा सज्ज झालाय. महत्वाचा खेळाडू आपण जर बघितलं गेलं तर धानिवचा या गावदेवी धानिव संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. यावेळी वेट केलंय, वॉच केलंय, चेंडू चाललाय कव्हर रिजन मध्ये पाहायचा आहे. तिथून क्षेत्ररक्षक आलाय, शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलंय, फेक केलंय, पण 2 धावा रोखू शकणार नाही. आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली तर ते संघ पोहोचला 29. 32 धावेची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ बघितला तर 8 निर्णायक. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. या 2 चेंडूंवरती जर मोठे फटके आले तर येणाऱ्या 6 चेंडूंवरती आपल्याला सामन्याला रंगत पाहायला भेटेल. पण महत्वाचे आहेत दोन्ही संघांसाठी, हे 2 चेंडू महत्वाचे आहेत, महत्वाचे आहेत, महत्वाचे आहेत. आणि सध्या तरी आपण बघतोय यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि जयने केलेला कमबॅक या सामन्याचा वेलकम बॅक होऊ शकतो. मैदानाच्या आतमध्ये तो दर्शवण्याचं काम केलंय. सध्या 7 आणि 32 ची आवश्यकता आहे. 7-32 ची आवश्यकता असताना पुन्हा एकदा पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळले. चेंडू चाललाय सरळ सीमारेखा पार. 4 धावा आल्या त्या चेंडूवरती. 6 चेंडूचा खेळ उरलाय. 28 धावेची आवश्यकता आहे. डीजे कडे जातोय आपण आणि एक समुद्र संगीत. डीजे. चला नेक्स्ट मॅचच्या दिशेने आपण जाणार आहेत. विनंती असेल एकविरा नायगाव संघ कर्णधार आणि कळम संघ कर्णधार आपण या. आपला टॉस केला जाईल. एकविरा नायगाव संघ कर्णधार आपण या आणि कळम संघ आपल्याला विनंती असेल की आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. चला आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नीरज आलाय. नीरज ज्याला कळवा या नावाने प्रसिद्धी मिळाले आणि महत्वाचा आहे कळवा म्हणजे त्याचं आता खरं नाव आज माहिती पडलंय प्रेक्षकांना नीरज, पण ज्या नावाने फेमस झालाय तो आलाय. सध्या गोलंदाजी मार्क वरती 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू विजयासाठी 28 धावेची आवश्यकता आहे. 6-28 चा मॅच आहे. काल आपण 6-30 चा मॅच बघितला होता, तो 6-26 पर्यंत पोहोचला होता. हा मॅच कशा प्रकारे पाहायला भेटेल. समोर अजय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय. मिस्टर नीरज, नीरज सज्ज झालाय. चेंडू आलाय लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आलाय अक्षय राजबाग. अक्षय राजबागच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू गेलाय सीमारेखा पार. चौकार. डीजे पोपट बोलायला लागलाय डीजेच्या माध्यमातून, पण इथून अजयची बॅट ही बोलायला लागले. आता 5 चेंडू 24 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खेळपट्टीवरती सध्या चेंडू राहिलाय, पण मॅच अजूनही बॅलन्स आहे कारण दोन्ही बॅट्समनच्या बॅट मधून मोठे फटके बघितले गेलेत, पण कलवाने केलेला नीरजने केलेला हा सध्या कमबॅक पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षकाची साथ नाहीये त्याला, पण इथून नीरजने ठरवले की मी खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळणार आणि सध्या आपण बघतोय नीरजच्या माध्यमातून हा खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. आता जॅक्सन आहेत, जॅक्सनला ऍक्शन करावी लागेल. 4 चेंडू 23 धावेची आवश्यकता. आता पुन्हा चेंडू चाललाय डीप मिड ऑफला. क्षेत्ररक्षक आलाय. या चेंडूवरती 1 धाव आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला जात, पण नीरजने इथून दाखवून दिलंय, स्पष्ट करून दिले की ह्या सामन्यामध्ये पकड बनवायची असेल तर मला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं गेलं तर नीरजचं कौतुक करावं लागेल. सध्या टाळ्या नीरजसाठी येतात. महत्वाचं आहे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 22 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. चला एकविरा नायगाव संघ कर्णधार आपण या.
यावेळी ऑन साईडला खेळलाय, चेंडू चालला इंटू द गॅप मध्ये, पण क्षेत्ररक्षक खूप छान दर्जाचं होतंय. कारण हाच संघ आपण जर बघितलं गेलं ना तर भिवंडी परिसरामध्ये खेळताना आपण बघितलं गेलंय. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा पुन्हा एकदा खूप छान पद्धतीचा फटका, पण उशिराने आलाय फटका, उशिराने आलाय. पण जॅक्सन आपल्या या खेळीची या आपण जर बघितलं गेलं तर जागेतून खेळण्याचा प्रयत्न आणि काय सुरेख फटका. पुन्हा एकदा नीरज सज्ज झालाय, शेवटचा चेंडू. यावेळी जर आपण बघितलं गेलं तर इथून निर्धाव चेंडू येतोय आणि हा सामना जिंकतोय गावदेवी धानिव संघ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच डीजे आपण थांबवणार आहेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरेल चला. पण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जेव्हा गावदेवी धानिव संघ अडचणीत होता, विश्वनाथ सारखा फलंदाज बाद झाला होता, जय विश्वकर्मा सारखा फलंदाज बाद झाला होता, पण ज्यांनी केली तुफानी बॅटिंग तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर मंगेश. कारण संघाला गरज होती धावसंख्येची आणि ज्याच्या बॅट मधून धावा आल्यात तो ठरलाय मिस्टर मंगेश या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सध्या आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय रोहित पाटील आहेत. रोहिदास पाटीलच्या हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची आपण ट्रॉफी देण्यात येते. चला नेक्स्ट टॉसच्या दिशेने जाणार आहेत आपण. चला एकविरा नायगाव संघ कर्णधार या प्लीज, आणि कलम संघ कर्णधार आपण या. आपला टॉस केला जाईल. एक गाव एक संघ आपण आज फॉर्मॅट बघतोय वसई तालुक्यातील. चला एकविरा नायगाव संघाचा कर्णधार आलेला आहे. कलम संघ कर्णधार आपण या. कलम संघ कर्णधार आपण यायचं आहे. हा चला कलम संघाचा कर्णधारी आलाय. आपण सध्या बघतोय टॉस केला जाईल आणि टॉस झाल्यानंतर लगेच आपलं डिसिजन कळून मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. चला निलेशजी पाटील यांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. चला निलेश पाटील आणि दोन्ही संघाची प्रवेश फी आपण फॉर्मॅलिटीज आहेत ती पूर्ण करायची आहेत. टॉस झालाय, टॉस जिंकलाय एकविरा नायगाव संघ. चला एकविरा नायगाव संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय. आपलं डिसिजन हा कळम संघ आणि एकविरा नायगाव या दोन संघांमध्ये आपल्याला 4 षटकांचा हा मॅच पाहायला भेटणार आहे. पहिल्या फेरीतील जर आपण बघितलं गेलं तर सामना क्रमांक आहे तो म्हणजे 5वा.